नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गणित या विषयातील मापन म्हणजेच महत्त्व मापन यावरील काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपणाला देते। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, सबस्क्राइब समोरील बेल बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक देत आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या चॅनलला देखील सबस्क्राइब करा, कारण तिथे मी सराव प्रश्न आपल्याला सोडवायला दिले आहेत, ते तुम्ही तिथे जाऊन सोडवू शकता, जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त सराव होईल। बघा, मापन आणि महत्त्व मापन याच्यामध्ये मापन महत्त्व मापन हे का महत्त्वाचं असतं तर बघा, दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या परिमाणांचा वापर करतो। मग त्याच्यामध्ये लांबी म्हणजेच अंतर, वस्तुमान म्हणजेच वजन, धारकता म्हणजे द्रव पदार्थ, ही सर्व परिमाणे दशमान परिमाणे आहेत। दशमान परिमाणांची एकके मीटर, ग्रॅम, लिटर अशी आहेत। ही परिमाणे 10-10च्या पटीमध्ये वाढतात, म्हणून त्यांना दशमान परिमाणे म्हणतात। आपण दशमान परिमाणांचा म्हणजे बऱ्याच वेळा मुलांना काय होतं, किलो, ग्रॅम आणि मीटर, सेंटीमीटर हे कळतं, पण बऱ्याच वेळा हेक्टोमीटर किंवा हेक्टो, डेका, डेसी हे बऱ्याच वेळा यांची गफलत होते। मग त्याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत लवकरच, या आठवड्यातच मी त्याचा एक व्हिडिओ बनवते, तो देखील तुम्ही पाहू शकता। आता मीटर, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लांबी म्हणजे अंतर याच्यामधील मीटर हे बघणार आहोत। मीटरवरची आधारित काही जी उदाहरणं आहेत ते आपण सोडवून घेणार आहोत। आता मीटरवर जी काही सूत्र आहेत, काही आता 1 मीटर म्हणजे किती तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, जे सूत्र आहेत ते मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत किंवा ती सूत्रे मी त्या व्हिडिओमध्ये दिली आहेत। आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जर सूत्र देत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे जी उदाहरणं घ्यायची ती राहून जातील। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन ते तुम्ही पाहू शकता। आता बघा, 7.25 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर। मग आपल्याला त्यासाठी हे माहीत असणं गरजेचं आहे की 1 मीटर म्हणजे किती। मग आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर। आता इथे 7.25 आहे बघा, बऱ्याच वेळा मी लहान मुलांना समजवताना असं सांगते की 7.25 म्हणजे काय, 7 आणि वर बघा 7 पूर्ण, 1 2 3 4 5 6 हे 7 पूर्ण, आणि 8व्या भागातला हा 1/2 भाग म्हणजे काय, वरचा जो पाव भाग आहे तो, म्हणजे 7 पूर्ण आणि हा वरचा पाव। आता जर हे 100 बघा, 1 मीटर म्हणजे हे पूर्ण जर 100 आहे हा गोल, तर 100तला हा पाव भाग म्हणजे किती 25, हा किती बघा, हा 25, हा 25, हा 25 आणि हा 25। हे डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरी सुद्धा पहिल्या प्रश्नामध्ये व्यवस्थित सांगते। म्हणजेच किती झालं, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असेल तर 7.25 म्हणजे किती 7 मीटर आणि वरचा हा पाव भाग म्हणजेच किती 25 सेंटीमीटर, 25 सेमी ज्याला आपण म्हणतो। मग आता म्हणजे किती सेमी विचारले, मग आपल्याला या मीटरचं सुद्धा सेमीमध्ये कन्वर्ट करायचं आहे। मग 1 मीटर म्हणजे जर 100 सेंटीमीटर असेल तर 7 मीटर बरोबर किती 7 गुणिले 100 बघा, 7 मीटर बरोबर 7 गुणिले 100 म्हणजेच किती 700 सेमी। मग बघा 7 मीटर म्हणजे 700 आणि अधिक हे वरचे 25, यांची जर आपण बेरीज केली तर किती येते 725 सेमी। आता असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय 725 सेमी, तर बघा बरं 725 सेमी पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसत आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न, मोहन 3.70 किलोमीटर चालत, 4.25 किलोमीटर सायकलने व 7 किलोमीटर 600 मीटर अंतर बसने गेला, तर त्याने एकूण किती मीटर प्रवास केला। आता बघा, मोहनने 3.70 किलोमीटर आहे, आता हे किलोमीटर आहे, मग आपल्याला किलोमीटर म्हणजे माहीत पाहिजे। आता किलोमीटर म्हणजे काय, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1000 मीटर, मग 3.70 आहे। आता आपल्याला माहिती आहे म्हणजे 3 किलोमीटर आणि हे वरचं 70 म्हणजेच किती
700 मीटर आहे. आता काय सांगितले, 4.25 किलोमीटर सायकलने. 4.25 म्हणजे काय, 4ला पावभाग कमी म्हणजे 3 पूर्ण, म्हणजे 3 किलोमीटर पूर्ण. आणि पाऊण भाग म्हणजेच किती, 775, सॉरी 750. 4.25 किलोमीटर, 3 किलोमीटर 750 मीटर. आता पुढे काय दिले, हे चालत गेला एवढं, आणि एवढं 4.25 किलोमीटर सायकलने, आणि 7 किलोमीटर 600 मीटर अंतर बसने गेलाय. म्हणजे हे 7 किलोमीटर आणि हे वरचं 600 मीटर अंतर बसने केलंय. मग बघा इथे शून्य नव्हते ते मी लिहून घेतलेले आहेत. आता यांचे आपण काय करूया, एकूण अंतर विचारले ना आपल्याला, मग यांची आपण काय करायची, बेरीज. मग 0 अधिक 0 अधिक 0 0, 0 आणि 5 यांची बेरीज केली, 5 आली. 7 आणि 7 14, बघा 7 आणि 7 14, आणि हे 6 20, चाला 2. 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 14, 15. किती आलं हे, 15 किलोमीटर 050 मीटर. म्हणजेच किती, आता इथे बघा पर्यायामध्ये आपल्याला कसं दिलं आहे, इथे पॉईंट फक्त काढून टाकायचं आहे. म्हणजे बघा 15 किलोमीटर 50 आहे, तर इथे पॉईंट काढून टाकलं तर काय येणार आहे, 15,050. मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसते बघा, 15,050. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 15,050 मीटर प्रवास केला. पुढचा प्रश्न बघूया. 2 मुलींच्या उंचीतील फरक 160 मिमी म्हणजेच काय, मिलीमीटर आहे. त्यापैकी उंच असणाऱ्या मुलीची उंची 1 मीटर 19 सेमी आहे, तर उंचीने कमी असणाऱ्या मुलीची उंची किती. आता बघा 2 मुलींच्या उंचीतील फरक म्हणजे आपल्याला काय दिलेला आहे, फरक दिलेला आहे. फरक म्हणजेच काय, वजाबाकी दिलेली आहे. किती आहे, 160 मिमी आहे. पण आपल्याला माहिती आहे उंच असणाऱ्या मुलीची उंची किती आहे, 1 मीटर 19 सेंटीमीटर आहे. मग आपल्याला या छोट्या मुलीची उंची माहीत नाही आहे, पण फरक मात्र माहिती आहे. मग आपल्याला माहिती आहे मोठी संख्येतून आपण लहान संख्या वजा करतो त्यावेळेस एवढा फरक आलाय. मग आपल्याला जर छोटी संख्या माहीत नसेल तर आपण या दोघांची काय करतो, वजाबाकी करतो. पण आता बघा हे सेमीमध्ये आहे, मीटर आणि सेमीमध्ये, आणि हे मात्र मिमीमध्ये आहेत. मग आपल्याला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. मग आपल्याला माहिती आहे 1 सेमी, बघा 1 सेमी म्हणजे 10 मिमी, 1 सेमी म्हणजे 10 मिमी. मग इथे 160 मिमी आहे. बघा इथे 160 मिमी दिलेलं आहे ना फरक आपल्याला, म्हणजे मिमी म्हणजे मिलीमीटर, 160 मिलीमीटर. मग आपल्याला माहिती आहे याच्यावरचं 0 कट केलं की 1 राहतो. मग याच्यावरचं 0 जर आपण कट केला तर किती राहणार आहे, 16 सेमी. म्हणजे 16 सेमी. त्यांच्या उंचीतील फरक किती आहे, 16 सेमी. आता बघा ह्यांची उंची किती आहे, 119 सेमी घेऊया, कारण हे पण आपण सेमीमध्ये रूपांतरण केलं याचं. मग 1 मीटर 19 सेमी, 1 मीटर म्हणजे 100, आणि हे वरचं 19 म्हणजेच किती होणार आहे, 119. मग बघा या 119 मधून जर आपण हे 16 सेमी वजा केले, बघा 119 वजा हे 16 सेमी जे आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे. 9तून 6 गेले, इथे राहिले 3, 1तून 1 गेला 0, 1 किती आलं उत्तर, 103. हे आपण कशामध्ये काढले तर सेमीमध्ये, कारण या मीटर आणि सेंटीमीटरचं सुद्धा आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर केले. 1 मीटर म्हणजे 100 आणि हे वरचं 19 सेमी म्हणजे 119 सेमी, आणि हे 160 मिलीमीटरचं आपण सेमीमध्ये रूपांतर केलं, म्हणजे हे येणारं उत्तर सुद्धा कसं आहे, सेमीमध्येच आहे. मग आता बघा 119 मधून जर आपण 103 वजा केले तर बरोबर 160 मिमी हे आपलं उत्तर मिळणार आहे. म्हणून आपलं इथे उत्तर किती आलं, 103 सेमी. मग बघा बरं 103 सेमी असा पर्याय कुठे दिसतोय का, नाही दिसत आहे. मग आपल्याला माहिती आहे 1 मीटर. आता आपल्याला बघा इथे सूत्राकडे थोडं जाऊया आपण. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग बघा 1 2, ज्यावेळेस आपण 2 घरं डावीकडे सरकतो त्यावेळेस 1 मिळतो. मग इथे सुद्धा 2 घरं डावीकडे सरकूया. बघा 103 सेमी आहे, 2 घरं मी डावीकडे सरकते, 1 2, आणि मी इथे पॉईंट दिला. मग आता आपल्याला माहिती आहे हे काय आहे, मीटर आहे, 1 मीटर, आणि हे काय 3 सेमी. मग असा पर्याय कुठे दिसतोय बघा, 1 मीटर 3 सेमी, पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून मी इथे काय ती जी छोटी मुलगी आहे, कमी उंचीने असणारी मुलगी आहे, तिची उंची किती आहे, 1 मीटर 3 सेमी. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया आपण, त्याआधी पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या.
पुढचा प्रश्न आहे 5,700 मीटर म्हणजे किती किलोमीटर. बऱ्याच वेळा बऱ्याच मुलांचा पावणे म्हटलं की खूप गोंधळ उडतो, पण गोंधळ उडायची काही गरजच नाही. पावणे म्हटलं की बघा आता हे मीटरमध्ये आहे, मग आधी आपल्याला हे माहितीच आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, बरोबर आहे. आता बघा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, अर्धा मीटर म्हणजे 100च्या निम्मा म्हणजे किती 50 सेंटीमीटर. आता पाव मीटर म्हणजे या अर्ध्याच्या बघा या अर्ध्याच्या पण हा निम्मा भाग, मग 50 असेल पाव, अर्धा मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर, तर पाव मीटर म्हणजे किती 25 सेंटीमीटर. आणि पाऊण म्हणजे हे 3 भाग, पावचे 3 तुकडे, हे पाव 3 भाग. मग आपल्याला किती हा अर्धा आणि हा पाव किती झाले एकूण 75, म्हणजे अर्धा आणि पावची बेरीज 75 सेमी. आता बघा आपल्याला प्रश्न काय विचारलाय 5.7. 5.7 म्हणजे काय 7 पूर्ण व्हायला पाव भाग कमी, म्हणजे 6 पूर्ण आणि पाऊण भाग वर, होय की नाही. मग बघा 1 2 3 4 5 6 हे 6 पूर्ण आणि जो 7वा भाग आहे त्यातला काय हा 3 भाग, म्हणजे 7 पूर्ण व्हायला हा पाव भाग कमी आहे. मग लक्षात कसं ठेवायचं, आता हे 6 तर पूर्ण आहे, 1 2 3 4 5 6, मग हे 6 पूर्ण 1000 आहे आणि मीटरमध्ये सांगितले. मग बघा हे 6 आणि वरचं हे पाऊण, पाऊण भाग म्हणजे किती 75, पाऊण भाग म्हणजे पाऊण मीटर म्हणजे किती 75. मग बघा हे 75. आता इथे आपल्याला 1000 आणि मीटर दिलंय 5,700 सांगितले. मग बघा इथे हा शून्य, एकक दशक शतक हजार, 6750 असं. आता आपल्याला किती किलोमीटर विचारले, मग आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर बरोबर 1000. मग आपण काय करायचं आहे 3 घरं मागे जाऊया, 1 2 3 घरं मागे जाऊया, 1 2 3, मग इथे किती आलं हे 6.75. शून्य लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. मग 6.75 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जमिनीत सुशांतने 15 मीटर 98 सेमी चर खणला, यापुढे भाऊरावने 12 मीटर 8 सेमी चर खणला, तर किती लांबीचा चर तयार होईल. मग बघा 15 मीटर आणि हे 98 सेमीचं चर खणलाय आणि भाऊरावने त्या पुढे म्हणजे अजून पुढे गेले, म्हणजे इथे काय होणार आहे वाढणार आहे ना, अजून खड्डा खाली खाली जाणार आहे म्हणजे वाढणार आहे. एकूण चर विचारले ना आपल्याला. मग काय करायचं इथे 12 मीटर आणि हे 8 सेमीचा चर. मग इथे काही नाही म्हणजे इथे शून्य लिहायचं आहे. 8 आणि 8 16, हातचाला 1, 9 आणि 1 10, हातचाला 1, 5 आणि 2 7, 7 आणि हा 1 8, 1 आणि 1 2. मग आपलं उत्तर किती आलं आहे 28.06 मीटर. कारण आपल्याला इथे सगळीकडे मीटर दिले म्हणून मग आपल्या इथे उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीने आपण महत्त्व मापन यावरील काही उदाहरणे सोडवून घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. डिस्क्रिप्शनमध्ये जी टेलिग्रामची लिंक दिली आहे त्या टेलिग्राम चॅनलला पण फॉलो करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.